नमस्कार, मी उज्ज्वला. शौर्यस क्लाउड किचनमध्ये मी तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करत आहे. आज मी तुम्हाला पौष्टिक असे गाजरचे पराठे दाखवणार आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. हे बघा, इथं मी अर्धा किलो गाजर हे किसून घेतलेले आहेत. हे मीडियम साईजच्या ह्याच्याने हे किसून घ्यायचे आहेत. स्वच्छ धुवून मग किसून घ्यायचे आहेत. आता याच्यात आपण हे बघा अर्धी वाटी बारीक रवा घातलेला आहे. अर्धी वाटी बेसन घालायचं आहे. हे बघा थोडंसं चिमूटभर हिंग घालायचं आहे. त्यानंतर एक मोठा चमचा धनेपूड घालायचे आहे आणि त्याच चमच्याने 2 चमचे सफेद तीळ घालत आहे. अर्धा चमचा हळद घालायची आहे. आता त्याच चमच्याने 1 चमचा ही कसुरी मेथी आहे, ही भाजून मी बारीक करून घेतलेली आहे, ही घालायची आहे. त्यानंतर त्याच चमच्याने हे बघा 1 चमचा पावभाजी मसाला घालायचा आहे. आता याच्यात चवीनुसार मीठ घालायचं आहे 1 चमचा आणि ही बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. आता याच्यात हे बघा, हे मी हिरवी मिरची, आलं, लसूण आणि जिऱ्याची पेस्ट केलेली आहे. थोडीशी जाडसर केलेली आहे, तो 1 चमचा घालायचा आहे. आता हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. हे सगळं असं गाजराला ह्या लागलं पाहिजे, असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा असं मिक्स केलेलं आहे सगळं व्यवस्थित. इथं हे मी 3 वाटी गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे. ते आता थोडं थोडं लागेल तसं तसं घालून मऊ असं पीठ मळायचं आहे. हे बघा हे असं मऊ असं पीठ मळून घ्यायचं आहे. हे बघा 3 वाटीमधलं हे एवढंच पीठ राहिलेलं आहे, म्हणजे 2.5 वाटीच्या वर पीठ लागलेलं आहे. हे बघा इथं मी 1 ग्लास पाणी घेतलं होतं, पण ह्याच्यातलं काहीच पाणी लागलं नाही. गाजराचं जे पाणी असतं ना, त्याच्यानेच हे पीठ मळलं गेलं आहे. आता आपण पराठे करायला घेऊया. इथं मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, ह्याच्याने सरसर लाटता येतो पराठा. त्यामुळे तांदळाचं पीठ लावून पराठा, पुरणपोळी असं लाटायचं आहे. हे बघा एवढा मी हुंडा घेतलेला आहे. हे आता सुक्या पिठात घोळवून घ्यायचं आहे आणि लाटून घ्यायचं आहे. गोल, त्रिकोण, चौकोन तुम्हाला कसं हवा तसं तुम्ही पातळ, जाड त्याप्रमाणे तुम्ही लाटून घ्या. हे बघा असा लाटलेला आहे. हे बघा असा पातळ असा लाटलेला आहे. हे बघा पराठा भाजण्यासाठी तवा मी तापायला ठेवलेला आहे. त्याच्यावर थोडंसं तूप लावायचं आहे, पराठा चिटकू नये म्हणून. तुम्हाला तेल आवडत असेल तर तुम्ही तेल लावू शकता. आणि हा पराठा अलगद असा थोडंसं शेकला की मग पलटी करूया. हे बघा खालून चांगला भाजला गेलाय म्हणून आपण हे बघा पलटी करूया आणि परत या साईडनी पण चांगला खरपूस असा भाजून घेऊया. हे बघा खालच्या साईडनी पण आता पलटी करून घेऊया. हे बघा आता थोडंसं तूप लावायचं. म्हणजे अजून चांगला असा भाजला जातो. आणि पलटी करून घेऊया. आता या साईडनी पण तूप लावून घेऊया. आता दोन्ही साईडनी खरपूस असा भाजून घेऊया. हे बघा दोन्ही साईडनी खरपूस असा भाजून झालेला आहे. हे बघा चांगला भाजून झालेला आहे. आता आपण या जाळीवर काढूया. हे बघा आता मी तुम्हाला दुसरा एक पराठा दाखवते. हे बघा असं थोडंसं आता ह्याला तेल लावून घडी करूया चपातीसारखं. तुम्हाला प्लेन पाहिजे तर प्लेन सगळे करू शकता. मी पहिला प्लेन करून दाखवलाय आणि आता हा
तेल लावून घ्यायचं आहे आणि हे बघा हे तांदळाच्या पिठात असं घोळवून घ्यायचा आणि लाटून घ्यायचा. बघा हा पण पराठा छान असा लाटलेला आहे. हे बघा असा पातळ असा लाटलेला आहे. आता हा पण खरपूस भाजून घेऊया. हे बघा आता हा पण छान असा भाजून घेऊया. खालून भाजला की मग पलटी करूया. हे बघा खालून चांगला असा भाजला गेला आहे. आपण आता हा पलटी करूया. हे बघा खालच्या साईडने पण चांगला भाजला गेला आहे. आता आपण थोडंसं तूप लावूया या साईडला, म्हणजे अजून चांगला असा भाजला जाईल. तो बारीक रवा घातल्यामुळे पराठे चांगले मऊसूत असे दिवसभर असे मऊसूत राहतात. त्यामुळे थोडासा बारीक रवा घालायचा. हे बघा दोन्ही साईडने तूप लावून चांगलं भाजून घेऊया. हे बघा दोन्ही साईडने चांगले भाजलेले आहेत. हे बघा आता हा पण पराठा या जाळीवर काढून घेऊया थंड व्हायला. हे बघा हे 2 पराठे आणि टोमॅटोचा सॉस असं मी मुलाला आता देत आहे. छान असे खरपूस असे भाजले गेलेले आहे. या सगळ्यांनी ताट रेडी आहे. तर कशी वाटली तुम्हाला ही माझी गाजराच्या पराठ्याची रेसिपी? तुम्हाला आवडली असेल तर नक्की घरी करून बघा आणि मला कमेंटमध्ये कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद. याआधी पण ज्यांनी माझ्या शौर्यस क्लाउड किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलेले आहे त्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. असाच आशीर्वाद माझ्या शौर्यस क्लाउड किचनला राहू दे. मी नवनवीन रेसिपीज घेऊन येत जाईन, तर नेहमी विजिट द्या माझ्या शौर्यस क्लाउड किचनला. धन्यवाद.